श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्यतमसारासन्नासद्विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौराय शुभ्रवस्त्रामृताय वीणावरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासनाय ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। साईनाथ महाराज की आपण साई चरित्रावर चिंतन करतो आहे। आज आता 27व्या अध्यायाला सुरुवात होते। हेमाड पंत रचित साई चरित्र अध्याय 27। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। दृढ धरिल्या सद्गुरु चरण घडे ब्रह्मादी त्रयमूर्ती नमन। साक्षात परब्रह्माभिवंदन स्वानंदघन सुप्रगट। दृढ धरिल्या सद्गुरु चरण, सद्गुरूचे चरण आपण धरले, त्यांना शरण गेलो तर काय होतं? सद्गुरूच्या पाया पडल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश यांना नमस्कार केल्याचं पुण्य घडतं। कसं? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। घडे ब्रह्मादि त्रयमूर्ती नमना। साक्षात परब्रह्माभिवंदन, साक्षात परब्रह्माला अभिवंदन केल्याचं पुण्य प्राप्त होतं। स्वानंदघन सुप्रकट, परमात्मा निर्गुण निराकार आहे, त्यामुळे त्याचं दर्शन आपल्याला होणं कठीण होतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगुण स्वरूपात दर्शन देण्यासाठी तोच परमात्मा सद्गुरूच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे। मारिता एका सागरी बुडी साधती सकल तीर्थ परोडी वैसा सद्गुरुपदी देवनी दडी आतुडती बुडी सकल देव। ज्याप्रमाणे समुद्र स्नानाने काय प्राप्त होतं की सर्व नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। का? सर्व नद्या कुणाला जाऊन मिळतात? समुद्राला जाऊन मिळतात। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति। तसं ज्याप्रमाणे आकाशातनं पडलेलं पाणी समुद्राला जाऊन मिळतं, म्हणजे सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात, त्यामुळे एक समुद्रात स्नान केले की सगळ्या नद्यांच्या स्नानाचं पुण्य प्राप्त होतं। तसं एक आपल्या गुरुला नमस्कार केला की सर्व देवांना नमस्कार केल्याचं पुण्य प्राप्त होतं। जय जय आजी साई सद्गुरु जय, जय जय आजी साई जकल्पतरू जय, जय आजी निज बोध सागुरु कथेचे आद्रूप जुळे। मेघोदका लागे चातका तैसे देव कथामृता भाविका सेव तुझे भक्त सगळे का पावो तू सुख सदैव। चातक पक्षी ज्याप्रमाणे ढग कधी येतील आणि कधी एकदा ढगातनं पाऊस पडायला लागेल, कारण तो चातक नावाचा पक्षी हा आकाशातनं पडणारं पाणीच प्राशन करतो असं म्हणतात। तसं श्रोते हे उत्सुक असतात की कधी एकदा बाबांची कथा आपण ऐकूयात। मेघोदका लागे चातका तैसे तव कथामृता भाविक, तसं बाबा तुमची कथा ऐकायला सगळेजण उत्सुक असतात। सेवो तुझे भक्त सगळे का पावो तो सुख सदैव। परिस्तातव कथा निर्मळ श्वेदांगी फुटो निखळा नेत्री दाटो प्रेमजळ प्राण पांगुळला राहो। बाबा तुमची कथा ऐकता ऐकता आपल्या अंगाला स्फुरण चढावं, अंगावरती केस आहेत ते रोमांच उभे राहावेत, डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू गाळावेत। मना येवो गहीवर रोमांच उठत वरचेवर। त्याचं बाबा तुमची कथा ऐकता ऐकता मन गहिवरून जावं
अंगावरती रोमांच उभे राहावेत आणि कंठ दाटून यावा. मनायोग हिवर रोमांच उठत वरचेवर रुदन स्पंदन वारंवार घडो सपरिवार श्रोतया तुटून जाव परस्पर विरोध सान थोर भेदाभेद हाच गुरु कृपा व बोध करावा शोधांतरी. एकमेकांच्या विषयी मनामध्ये असलेले सगळे कटुता निघून जावी, द्वेषाचे विचार निघून जावेत, रागाचे विचार निघून जावे. येईन हा दृष्टी दाविता सर्वेंद्रिय याची अगोचरता सद्गुरुविनी याचा दाता न मिळे झुंबिता त्रिभुवनी. हा परमात्मा या चर्मचक्षुला दिसत नाही, मग त्याला काय पाहिजे? भगवंताला पाहण्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजे. मग हे ज्ञानचक्षु आपल्याला कोण देतो? आपले सद्गुरू आपल्याला ज्ञानचक्षु देतात आणि त्यामुळे निर्गुण निराकार परमात्म्याचं आपल्याला दर्शन होतं. येईन हा दृष्टी दाविता सर्वेंद्रियाची अगोचरता सद्गुरुविनी याचा दाता न मिळे झुंबिता त्रिभुवनी. कामादि षड्विको षड्विकारोपशम भक्तिभाव निश्चयम प्रेमा नुपतदा गुरुपती निष्ठापरम होईन उद्गम अष्टभावा. जोपर्यंत आपलं मन, आपल्या मनामध्ये आपल्या सद्गुरूची निष्ठा जागृत होत नाही तोपर्यंत हे अष्टसात्विक भाव जागृत होत नाहीत. अष्टसात्विक भावाचं वर्णन आत्ताच आलं. अंगावरती रोमांच उभे राहणे, कंठ गदगदित होणे, डोळ्यातनं अश्रू येणे आणावे लागत नाहीत, ते सहज यावे लागतात. हे सगळे अष्टसात्विक भाव कथा ऐकताना वाचताना सहजगत्या आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. कामादि षड्विको विकारोपशम भक्तिभाव निश्चिम प्रेम नुपतदा गुरुपदी निष्ठा परम होईन उद्गम अष्टभावा. भक्तांचे जे निज सुख तेणेची गुरुसी परमहरिका भक्त जो जो परमार्थोन्मुख तो तो कौतुक गुरु ते. जसा जसा भक्त परमार्थाला अनुकूल होत जातो तसतसं गुरुला आनंद वाटत जातो की आज आता हा जीव मुक्तीच्या जवळ आलाय, मुक्तीचा अधिकारी बनतोय असं सद्गुरूला वाटतं. देह गेह पुत्र जाया ही मी माझ्या व्याप वाया ही तो सर्वक्षणिक माया दैसी छाया दुपारची. आपला देह क्षणभंगुर आहे, आपले हे नातेवाईक सगळे क्षणभंगुर आहे. असे प्रत्येक जन्मात आई वडील होते, प्रत्येक जन्मात नातेवाईक होते, प्रत्येक जन्मात ही सगळी मंडळी आहेत ना आपल्याबरोबर. पण प्रत्येक जन्मात कोण नाही आहे? गुरु नाही आहे. लक्षात आलं का? गुरु एकदाच, कारण त्याची आपली गाठ पडल्यानंतर मुक्तीच आहे. हां, म्हणून असं म्हटलंय. आता काहीच्या नशिबामध्ये पुन्हा पुन्हा तोच सद्गुरू असतो, कारण त्यांचं मागणंच असं असतं, काय? मला मुक्ती नको आहे, मला तुमच्या सेवेसाठी पुन्हा जन्म घ्यायचा आहे. ती माणसं पुन्हा येतात, त्यांना तेच गुरु. हां, ते काय म्हणतात? तुम्ही ज्या स्वरूपामध्ये पुढे अवतार धारण कराल त्या स्वरूपाची आमच्या हातून सेवा घडावी. म्हणून जन्माला ते कोण येतात? की ज्यांनी गुरुला असं मागणं मागितलंय की देवा आम्हाला मुक्ती नको, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी आम्हाला मुक्ती नकोच आहे, आम्हाला जन्म दे का, सुखे घालावे जन्मासी असं मागितलं. देवा आम्हाला मुक्ती नको, आम्हाला तुझी सेवा करण्यासाठी असंख्य जन्म मिळावेत आणि तूच गुरु राहावा. म्हणजे त्या त्या वेळेला तू जे स्वरूप धारण करशील त्याची सेवा आमच्याकडनं घडावी. देह गेह पुत्र जाया मी माझ्या हा व्याप वाया ही तो सर्व क्षणिक माया जैशी छाया दुपारची. जशी दुपारची छाया असल्यासारखे हे सगळे आपले आहेत ना. कसे आहेत? दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. देह गेह पुत्र जाया मी माझ्या व्यापवाया ही तो सर्व क्षणिक माया जैसी छाया दुपारची. बाधू नये मायेची गुंती ऐसे जरी असेल चित्ती अनन्य भावे साई प्रती शरणागती संपादा लावाव्या मायेचा अंत वेदशास्त्री टेकले हात पाहिल जो भूती भगवंत तोची निश्चित तरेल. मायेचा अंत लागत नाही. तरुण कोण जातं? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असा ज्याचा भाव झालेला आहे तो उद्धळून जातो.
सोडून या निजामशाही धन्य तो पाटील चांदबाई सवी घेऊन फकीर साई आरंभी नेवासिया तेथे वर्षे 6 मास फकीराचा होई निवास तेथेच कानड गावीचा कमास सहवासास ठेविले असो पुढे प्रसिद्धी टाकली येऊन तेथील दगडू तांबोळे कमा बाबा समवेती मंडळी दिसून आली शिर्डीस जागोजागी अपरमित पवित्र स्थळे तीर्थे बहुत परी साईच्या भक्तावृत शिर्डीच अत्यंत प्रिया पवित्र जैसे जरी न दैवेता योग कैसा मग हास आम्हा महाभागा आम्हा दिना हा संयोग महद्भाग्य हे आमुचे. चांदभाई बरोबर बाबा आले शिर्डीला आणि पुन्हा टाकलेला जाऊन पुन्हा शिर्डीला आले. आपलं भाग्य आहे. जरी न दैवेता हा योग कैचा मग हा महाभाग आम्हा दिना हा संयोग महद्भाग्य आमुचे. जे जे भक्त शरणागत साधा वया तत्कार्यार्थ साई तया जावी यथार्थ सन्मार्ग हितार्थ तयाच्या जरी श्रोता एकाग्रमन होनी करा साईच्या सच्चरिता वर्तना ते हे परम गुरुकृपा साधन चरित्र पावन साईचे गताध्यायी निर्वणे एकास निज गुरुपदी स्थापना अक्कलकोट स्वामीचे कोण एका जीवन जागविले. एकाला आपल्या गुरुची आठवण करून दिली. एकाला आपल्या घरामध्ये असलेल्या साई अक्कलकोट स्वामींच्या सेवेची त्याला जाणीव करून दिली. अरे तुझ्या घराण्यात पूर्वापासून हे चालू आहे. काही काही लोकांच्या घरात गुरुचरित्राचं चालू असतं. त्याला सांगतात गुरुचरित्र वाचत जा. कुणाच्या घरी राम उपासना सांगते त्याला सांगतात तू राम उपासना करत जा. कुणाच्या घरी पांडुरंग भक्ती त्याला सांगतात तू पांडुरंग भक्ती करत जा. आपल्या घराण्यामध्ये चालत आलेली जी सेवा आहे ती पुढे चालू ठेवावी. तेथे वर्षे 6 मास एकाचा चुकविला आत्मघात युक्ती उदन्या कल्पेता जीवदान दिले क्षणाचा ओढवला देहांत डावळणे. आता या अध्यायी कथना कधी साई कैसे प्रसन्न होऊन करीत अनुग्रह दान सुखसंपन्न भक्ताचा दीक्षा प्रकार तो अद्भुत कैसा कवणाला घेऊत विनोदपूर्ण हसत खेळत श्रोते बरसो सावचेत उपदेशाच्या अनेक रीती माग वर्णिल्या ग्रंथी जैसी दयाची ग्राहक स्थिती मार्ग उपदेशी ती तैसाच. संत आपल्याला उपदेश करताना कसा करतात. अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार आहे तसा संत उपदेश करतात. वैद्य जाणे रोगाचे निदान तया ठावा मात्रेचा गुण रोग्यास नाही त्याची जाण आधी आण गुळ म्हणे. वैद्य जाणे रोगाचे निदान. काय रोगाचं निदान व्हावं लागतं. काय नेमकं झालं हे कळलं तर औषध. काय झालं हेच कळलं नाही तर नुसती औषधं घेऊन काय उपयोग आहे. रोगाचं निदान व्हावं लागतं. आता रोगाचं निदान झाल्यानंतर कोणतं औषध द्यायचं आहे हे कोण ठरवणार. डॉक्टर ठरवणार. आपण काय म्हणतो डॉक्टर मला इंजेक्शन नको, डॉक्टर मला औषध नको, डॉक्टर मला अमुक नको. अरे तुला काय करायचं. तुझं कल्याण कशात आहे ते आपल्यापेक्षा डॉक्टरना कळतं, वैद्यांना कळतं. ते सांगतील ते आपण ऐकावं. का वैद्यो नारायणो हरिही. वैद्य कोण आहे, डॉक्टर कोण आहेत, परमात्म्याचं स्वरूप आहे. ते आपल्या कल्याणाचं सांगतील. काही वेळेस डॉक्टर सांगतात आता तुमचे उपवास तपास बंद करा. आपल्याला असं वाटतं काय करू आता इतके दिवस मी उपवास केले आता कसे सोडू. अरे तुझ्या कल्याणासाठी त्यांनी सांगितलं असलं तर तुला सोडायला पाहिजे. आपल्याला बघा आरोग्यम धनसंपदा. तुमचं शरीर चांगलं तर परमार्थ, शरीर चांगलं तर प्रपंच. त्या शरीरासाठी सांगतात वैद्य. आणि आपण जर त्याचं ऐकायचं नाही म्हणलं ना आपल्या मनाने आपण फरक करत गेलो तर त्याचे भोग आपल्यालाच भोगावे लागणार. त्याला डॉक्टर काय करेल. वैद्य जाणे रोगाचे निदान तया ठावा मात्रेचा गुण रोग्यास नाही त्याची जाण आधी आण गुळ म्हणे. रोग्याला मात्रा किती द्यायची म्हणजे त्याला काही वेळेला बघा डॉक्टर आपल्याला 3 गोळ्या देतात, काही वेळेला 4 गोळ्या देतात, काही वेळेला 5 गोळ्या देतात. आपल्याला असं वाटतं एवढ्या गोळ्या काय करायचे. अरे पण त्या सगळ्याचा विचार करून दिलेला असतं त्यांनी की तुझ्या शरीराला एवढ्या गोळ्या आवश्यक आहे. ते काय त्यांना खिरापत वाटायची का. काहीला 2च गोळ्या देतात, काहीला 10 गोळ्या देतात.
वैद्य जाणे रोगाचे निदान, तयास ठावा मात्रेचा गुण, रोग्यास नाही त्याची जाण. आधी आण गुळ म्हणे, गुळ गोड परी अपकारी, रोगी तदर्थचे अट्टदरे, घेईन वाटे औषधाचे करी, गुळ करावरी न ठेवता चाले न रुग्णावरी सत्य वैद्य तेव्हा युक्ती विजिते, आधी गुळ मग औषधेची परी साधते निज कार्य. आता डॉक्टरना माहिती आहे की हे औषध कडू आहे, हा कडू औषध घेणार नाही, म्हणून ते काय म्हणतात आधी गुळ आण, थोडंसं गुळ खाण मग हे कडू औषध घे. त्यामुळे गुळाची गोडी आपल्याजवळ असल्यामुळे, ते जिभेवर असल्यामुळे ते कडू औषध आपोआप गिळलं जातं, म्हणून ते काय म्हणतात आधी गुळ खा आणि मग औषध घे. म्हणून त्याला काय म्हणतात शुगर कोटेड, म्हणजे वरती गोड असतं आणि आतमध्ये कडू औषध असतं. गुळ गोड परी अपकारी, रोगी तदर्थचे अट्टदरे, घेईन वाटे औषधाची करी, गुळ करावर न ठेवता चालले न रुग्णावरी सत्य वैद्य तेव्हा युक्ती उजिते, आधी गुळ मग औषध देते परी साधते जे कार्य. मात्रानुपान तेवढे बदलते, जेणे गुळाची दोषारप्ती, योजली औषधे कार्यक्षम होती तेच ती रीती बाबांची. पण या माणसाला गुळ चालत नाही, म्हणजे हे जर त्यांच्या लक्षात आलं, पण गुळ खाल्ल्याशिवाय औषध घेत नाही म्हणलं तर ते गुळही खायला देतात आणि त्याच्यावरती त्या गुळाचा होणारा जो परिणाम आहे तो काढून टाकण्यासाठी वेगळी औषधं पण त्याच्यावर देतात. हाच नव्हे सर्वत्र नियम अधिकार आणि मनोधर्म, ऐशी सेवा वक्त प्रेम तैसा तो उपक्रमानुग्रह, नवल बाबांच्या अद्भुत कृती, जेव्हा कोणा प्रसन्न होते माग तया मग ते अनुग्रह देते, कवण्या स्थिती तीव्रसा अनेकदा तयांची चित्ता ध्यानी मनी, कोणाच्या नसता सहज थट्टा विनोद करता, भक्त कृतार्थता साधित, इच्छा उद्भवता ग्रंथ वाचने सहजी, भक्तांच्या मनी ग्रंथ बाबांच्या तिरीवून हे प्रसार म्हणून तो घ्यावा. काही वेळेला भक्तांच्या मनामध्ये असं येतं की आपण जो ग्रंथ वाचतोय त्या ग्रंथाला बाबांचे हात लागावे. आपण काही वेळेला पाहतो ना, आपण जो ग्रंथ विकत घेतो तो समाधीला लावून द्या, किंवा आपल्याला नसलं शिर्डीला जाता येत तर मग आपण तो ग्रंथ घेतो, साईबाबांच्या फोटोला लावतो आणि मग वाचतो. म्हणजे तो बाबांचा प्रसाद समजून आपण आपल्याजवळ घेतो आणि तो ग्रंथ आपण वाचतो. पुढे मग ग्रंथाचे वाचन केल्या होईल श्रेय संपादन, श्रोत्यावक्त्यांचे परमकल्याण प्रसाद पूर्ण श्रवणते, कोणी दशावतार चित्रे, कोणी दशावतारांचे स्तोत्रे, कोणी पंचरत्ने गीते समपवित्रे, पुस्तके चरित्रे अर्पित, कोणी दशावताराची चित्र बाबांना अर्पण करायचे, कोणी स्तोत्र अर्पण करायची, कोणी पंचरत्न गीता बाबांना अर्पण करायचे, दासगुण हे संत लीलामृत भक्त लीलामृत अर्पित, कोणी विवेक सिंधू ग्रंथ बाबा देत श्यामाते, आणि जी पुस्तकं बाबांना दिली जायची ती बाबा श्यामाला देत. गणुदासाने संत लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला, भक्ती लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला आणि बाबांना अर्पण केला, बाबांनी तो श्यामाला दिला. कोणी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ बाबांना अर्पण केला, तो त्यांनी श्यामाला दिला. पुस्तके श्यामा हे तुझला भावे, म्हणती घरी बांधून ठेवी, श्यामाने आज्ञा श्रीवंदावी, पुस्तके रक्षावी दप्तरी. म्हणले घे बाबा श्यामा, अरे पुस्तकं नीट बांधून ठेव, कधी कुणाचे उपयोगी सांगता येत नाही. ग्रंथालयात पुस्तकं असतात, ते काय कुणाला कोणतं पुस्तक कधी लागेल आपण नाही सांगू शकत नाही, पण त्याचे जेव्हा योग येईल त्याला असं वाटेल हे वाचावं, त्यावेळेला आपल्याकडे ग्रंथ पाहिजेत ना. आणून ऐसे भक्त मनी ग्रंथ आणि दुकानातून हे. लोकांची गंमत बघा, त्यांच्या घरामध्ये असलेले ग्रंथ ते लगेच कुठतरी देवळात देऊन टाकायचा विचार करतात. काय ग्रंथ, त्याची त्यांना अडचण होते, बरोबर आहे. पण माळ्यावरती पडलेल्या वस्तूची अडचण होत नाही, म्हणजे ज्याची अडचण व्हायला पाहिजे त्याची अडचण होत नाही. आणि अडचणी कशाची, ग्रंथाची अडचण होते. अरे आज तुमची मुलं ती वाचत नसतील तरी तुमचा नातू वाचेल, कोणीतरी पुढच्या घरात वाचेल ना, तुमच्या घरात तो संग्रह राहू द्या. कोणीतरी तुमच्या घरात एखादा चांगला जन्माला येईल की त्याला असं वाटेल नाही व हे ग्रंथ आपल्याला वाचायचे, तर त्याच्याकडे निदान समोर पाहिल्यानंतर काय म्हणून चालेल तरी ना तो निदान. ग्रंथ नव्हे तो मालके आणून ऐसे भक्त मनी ग्रंथ आणि दुकानातून की बाबांच्या हाती लिहून प्रसार म्हणून मागावे. बाबांचा स्वभावांचा जरी उधार ही कराया लागे धीरा, नेती माधव रावास बरोबर करते समोर तयाशी, तया करवी बाबांच्या हाती समय पाहून ग्रंथ ती, बाबा जैशी ग्रंथाची महती तैशीच भक्ती स्थिती ठावे. मग लोक काय करायचे की माधवरावाला मध्यस्थी घालायचे, माधवरावांच्या हातात ग्रंथ द्यायचे, सांगायचे बाबांचा याला स्पर्श होऊन आम्हाला परत द्या.
भक्तांनी द्यावे ग्रंथकरी बाबांनी चाळावे वरचे वरी भक्तांनी घ्यावे ते माघारी हस्तपुढारी धरावे परिबन बाबा जाया ते देती ते तो देती माधवराव प्रती म्हणत श्यामा ठेवया प्रती असू दे संप्रती तुझपाशी. बाबांच्या मनात नसलं तर बाबा ते ज्यांनी ग्रंथ आणला त्याला द्यायचे नाही, ते सांगायचे श्यामा हे ठेवून दे. हां, श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती हे जे आतुरते हात पसरते त्यांच्या त्या जीवका प्रती तर ते वरती तो ठेव. पुन्हा श्यामाने विचार बाबा याने हात पसरला आहे की ती ग्रंथ आम्हाला परत द्या म्हणून. नाही बाबा म्हणजे राहू दे तुझ्याकडे. एकदा भक्त काका महाजने आवडते असं भागवत वाचने सवे ग्रंथाचे प्रत घेऊन शिर्डीला कोणी पातळे. एकदा काका महाजनीने भागवत ग्रंथ आणला. माधवराव भेटू आले वाचू म्हणून पुस्तक उचलले हाती घेऊन मशिदीत गेले सहज पुसले. बाबाने श्यामा हे हाती पुस्तक असले. श्यामाने ते निवेदन केले. बाबाने ते हाती घेतले परत केले. पाहुणे हेच पुस्तक हीच प्रत हेच नाथांचे भागवत होते श्रीकर प्रसाद प्राप्त महाजने प्रत पूर्वीचा ग्रंथ नव्हे तो मालकीचा आहे काका महाजनीचा. वाचू तात्पुरता झाली इच्छा वा स्पष्ट वाचा कळविले. नाथ भागवताचा ग्रंथ माधवरावांच्या हातात होता. हा ग्रंथ पूर्वी बाबांनी काका महाजने दिलेला होता. ह्याला वाटलं जरा चालू म्हणून त्यांच्या हातात होता. तरीही बाबा वदे त्याला ज्या अर्थी मी आहात तुझं दिला ठेवतो आपले संग्रहालय येईल कामाला. दप्तरी म्हणले आता मी तुझ्या हातात दिलाय ना, ठेव सांभाळून ठेव, कधी ते कामाला येईल. असो पुढे काही काले पुनश्च काका शिर्डीस आले. सवे आणि भागवत आणले हस्ती उकले. साईच्या प्रसार म्हणून मागाला दिले. नीट जीव लाव अज्ञापिले की ते जीवाभावाला आपले आश्वास दे काकास. पुन्हा काका महाजने दुसरा भागवताचा ग्रंथ घेऊन आले. तेव्हा बाबाने तो काका महाजनेंना दिला आणि सांगितलं नीट सांभाळून ठेव, कामाला येईल. हेच कामी येईल आपले नको देऊ हे कोणास वहिले. ऐसे मोठ्या कळकळीने कथिले सप्रेम वंदिले काकाने. अरे म्हणले हेच आपल्या कामाला येणार आहे. म्हणजे ही जी संत चरित्र आहेत म्हणजे ज्ञानेश्वरी असो, एकनाथी भागवत असो, संत तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा असो, नामदेवाची अभंगाची गाथा असो, म्हणजे हे संतांनी लिहिलेले वाङ्मय आपल्या कामाला येणार आहे. हेच कामी येईल आपले नको देऊ हे कोणास वहिले. ऐसे मोठ्या कळकळीने कथले सप्रेम वंदले काकाने. बाबा सोया वाप्त काम पदार्थ मात्र हे पूर्ण निष्काम. भागवत दयाचा आचरता धर्म संग्रह श्रम किमर्थ. बाबा स्वतः महाभागवताचा धर्म आचरणात आणत होते. कोण जाणे बाबाचे मना परी हे ग्रंथाचे संमेलन व्यावहारिक दृष्टाती भावना श्रवण साधन निज भक्ता. पण बाबा हे सगळे ग्रंथ सांभाळून ठेवायला सांगत. शिर्डी आता स्थान पवित्र देशोदेशी जे बाबाचे छात्र होतील वेळोवेळी एकत्र ज्ञानसत्र मांडतील. ते म्हणले आज जरी ते वाचणारं कोणी असेल नसेल तर पुढे आपले भक्त येतील आणि त्यांच्या कामाला हे ग्रंथ येतील म्हणून त्यांनी ते सांभाळून ठेवायला सांगितले. ऐसे हे ग्रंथ परमपावना असो शिर्डी वा अन्य स्थान वाचिता बघता व्हावे आठवण संग्रह कारण असेल ते. असो रामायण वा भागवत परमार्थाचा कोणताही ग्रंथ वाचिता रामकृष्णादिकांचे चरित्र साई दिसत मागे पुढे. मग कुठलाही ग्रंथ वाचायला घेतला, रामायण घ्या, महाभारत घ्या, भागवत घ्या, पण ते वाचायला घेतलं की बाबाच दिसायचे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. असो रामायण वा भागवत परमार्थाचा कोणताही ग्रंथ वाचिता रामकृष्णादिकांचे चरित्र साईच दिसत मागे पुढे वाटे. या ग्रंथाच्या विवते साईच नटला तेथे स्थिती श्रोते व्यक्तीने ते देखील समोर मूर्ती साईचे. ग्रंथ करता गुरुसर्पण किंवा ब्राह्मणा करते दान तया त्याचे कल्याण शास्त्र प्रमाण हे अर्थे. हे काय स्वल्प प्रयोजन की जे श्यामाज बाबांची योजना त्वा हे ग्रंथ गृहिणीवन दत्तरे संरक्षण करावे. जैसा श्यामा भक्त निश्चिम तैसे त्यावर बाबाचे प्रेम तयास लावला काही नियम उदेला काम साई म्हणे. श्यामा देशपांड्याचं जसं बाबावरती प्रेम होतं तसंच बाबांचं पण ह्या शामरावावरती प्रेम होतं. तवते पहा काय करते जरी श्यामाची इच्छा नव्हती तरी त्यावरी अनुग्रह करीती. कवण्या स्थिती ते परिसा एक दिवशी मशिदीशी बुवा एक रामदासी होता नित्यनेम तयासी रामायणाशी वाचावे.
प्रातःकाळी मुखमार्जन स्नान संध्या भस्मचर्चन करून भगवे वस्त्रप्रधान अनुष्ठान मांडावे. विष्णू सहस्रनामावृतान मागून अध्यात्म रामायण पारायणावरी पारायण श्रद्धा पूर्ण चालावे. एके दिवशी बाबांच्या दर्शनाला एक रामदासी बुवा आले. त्यांचा नित्यनियम होता, प्रातःकाळी उठावं, मुखमार्जन करावं, स्नान संध्या भस्मचर्चन करून झालं की भगवी वस्त्र प्रधान करायचे आणि अनुष्ठानाला बसायचं. आधी विष्णू सहस्रनामाचं आवर्तन करावं आणि नंतर अध्यात्म रामायण वाचावं. पारायणावरी पारायण श्रद्धा पूर्ण चालावे. ऐसा तेथे काळ लोटता माधवरावांची वेळ येता आले. साई समर्थांची चित्ता काय ती वार्ता बरी जावे. फळली माधवरावांची सेवा लावला काही नियम जीवा. भक्ती मार्गाचा प्रसार व्हावा लाहो विसावा संसारी. म्हणले असं म्हणतात की जो गुरु आपल्या शिष्याला नियम लावत नाही, समर्थ काय सांगतात, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे. रामदास स्वामींनी काय लिहिले दासबोध ग्रंथात की जे गुरु आपल्या शिष्याला काही नियम लावत नाही, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे असं त्यांनी लिहिलं. म्हणजे गुरुचं काम काय आहे, तर शिष्याला भक्ती मार्गाला लावायचं आहे. त्याला काही नियम घालून द्यायचे की निदान दिवसातनं एवढं तरी करत जावावा. जसं सांगतात ना गुरु की 5 माळा घे, 2 माळा घे, का त्याला काहीतरी नियम लावायचा आहे. कशाचा? नामाचा नियम लावायचा आहे आणि ते नित्य नाम घेण्याचा नियम लावायचा आहे. मग कुणाला सांगतात दासबोध वाच, कुणाला सांगतात एकनाथी भागवत वाच, कुणाला सांगतात ज्ञानेश्वरी वाच. का सांगतात? त्याला काहीतरी नियम लावून द्यायचा आहे. कशाचा? नामाचा नियम आहे. ते वाचन झालं तरी नामच आहे आणि तो नित्य नियम आहे. का? नाम नित्य का घ्यायचं आहे? नित्य नामे तो प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याच्याजवळ परमात्मा आहे. कोण? नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्याच्याकडे नित्य नामस्मरणाचा संकल्प आहे अशी माणसं कमी आहेत. नित्य करणारी, कधीतरी प्रसंगोपचाराने करणारी निराळी. पण ज्याचा नित्य नामाचा नेम आहे, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे नारायण त्याच्याजवळ आहे. कुणाजवळ आहे? जो नित्यनाम घेतो त्याच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत आहे. तुका वाजवितो टाळी उभा विठ्ठल जवळी. जो नित्यनाम घेतो त्याच्याजवळ नित्य देव आहे. जो कधीतरी घेतो त्याच्याजवळ कधीतरी. संकष्टी पावावे म्हटलं तर संकष्टीलाच येणार आणि संकटी पावावे म्हटलं तर प्रत्येक संकटामध्ये तो आपल्या मदतीलाच येणार आहे. काय म्हणायचं आपल्यावर आहे. संकष्टी पावावे म्हणायचं का संकटी पावावे म्हणायचं. शब्द ज्यांनी ते लिहिलेले असतात ना, ते शब्द तसेच्या तसे म्हणायला पाहिजे. काय शब्द आहे? संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. आपण काय म्हणतो? संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. संकष्टी नाही, संकटी पावावे. म्हणून असं म्हणते की नित्य नेम नामी. सद्गुरू काय करतात? आपल्या शिष्याला काहीतरी नेम लावतात. तसं बाबांनी कुणाला नियम लावले त्याला सांगतात. कुणाला सांगतात नाथ भागवत वाच, कुणाला सांगतात ज्ञानेश्वरी वाच. त्याला नियम लावून दिलेले. फळली माधवरावांची सेवा लावावा काही नियम जीवा. भक्ती मार्गाचा प्रसार व्हावा लाहो वसावा संसारी. ऐसावा ऐसे बाबांचे आले म्हणे रामदासा. जवळ बोलावणे म्हणते पोटात आले कळ उठवणे. आतडी तुटून पडते जाही राहे जाही राहे न पोटदुखे. आणखी सतोर सोना मुखे मारल्या विण थोडी फक्की. जाई न रुखरुखी पोटाचे. रामदास बिचारा रामदास बिचारा भावार्थी खूण घालून ठेवली पोथी. गेला धावत बाजाराप्रती आज्ञावरती. बाबांचा रामदास खाली उतरले. इकडे बाबाने काय केले? तात्काळ स्नान उठले, जोड केली पोथीच्या. तेथे इतर पोथ्यात होती विष्णू सहस्रनामाची पोथी. उचलून बाबांनी घेतली हाती. आले मागुती स्वस्ताना. म्हणती श्यामा ही पोथी कणी. पहा बहुगुणी म्हणून देतो तुझला गुणी. ती वाचुनी पहावी.
तो जो रामदासी अनुष्ठानाला बसला होता, बाबाने त्याला सोनमुखी आणायला सांगितल्यावर तो गेला आणायला, आणि तो उठून गेल्यावर बाबाने काय केलं, त्याच्या नित्यवाचनामध्ये असलेली विष्णू सहस्रनामाची पोथी उचलली आणि श्यामाला सांगितलं, घे, अरे हे बहुमूल्य आहे. काय? विष्णू सहस्रनाम बहुमूल्य आहे, ते तू घे आणि वाच, नित्य वाचत जा. म्हणते श्यामा हे पोथी कने, पाहे पहा बहुगुणी, म्हणून देतो तुझला गुणी, ती त्वा वाचून पहावी. बाबा म्हणतात, श्यामा, अरे हा विष्णू सहस्र, हे जे विष्णू सहस्रनाम आहे तू वाचून पहा, हे बहुमूल्य आहे. एकदा मज उपजली नड, काळी जकू लागले तर दड झाली जीवाची, चढपड नदीसे धडकत माझी मजाई. सेहता प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुला, या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेनी. श्यामा, एकदा माझ्या छातीत धडधड सुरू झाली, काही सूचनाचं झाला तर काय करावं, मी विष्णू सहस्रनामाचे चिंतन केल्याबरोबर माझी ती धडधड थांबली. काय सांगतायत बाबा? कोणाला सांगतायत? श्यामाला सांगतायत. हे विष्णू सहस्रनाम एवढं आहे, विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूची 1000 नावं आहे. आता त्या नावामधली 2 अक्षर महत्वाची आहेत. काय? भयकृत भयनाशन, भय निर्माण करणाराही तोच आणि भयाचा नाश करणाराही तोच. आईसे आता प्रसंगाला काय सांगू श्यामा तुला, या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेने. क्षणैक उरी विसावा दिला, तात्काळा जीव गार झाला, लाच वाटे पोटी उतरला, जीव हा जगला तिचेने. म्हणून श्यामा ही तुझला ने, ओजे ओजे वाचे जाई, रोज एखादे अक्षर घे, आनंददायी ही मोठी. अरे हे विष्णू सहस्रनाम रोज थोडं थोडं वाच, म्हणजे कावी पाठ होत जाईल. विश्वम विष्णुव षट्कारो भूत भव्य भवत प्रभू. थोडं थोडं वाचावं, स्पष्ट वाचावं, आणि ते अर्थासहित आपल्या लक्षात, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. नुसतं विष्णू सहस्रनाम पाठ असून उपयोग नाही. त्या विष्णू सहस्रनामातल्या ती 1000 जे अक्षर आहेत त्या प्रत्येक अक्षराचा अर्थ वेगळा आहे. त्यामध्ये त्या भगवंताचं जे सामर्थ्य आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून असं म्हणतात, नुसती ज्ञानेश्वरी वाचून उपयोग नाही, एक तरी ओवी अनुभवावी. त्याच्यातल्या एका ओवीचा तरी आपल्याला जीवनामध्ये अनुभव आला पाहिजे. तसं ह्यातले एक एक अक्षर महत्त्वाचं आहे. म्हणून ते शांतपणे वाचावं आणि त्याचं अर्थ समजून घ्यावा. विष्णू सहस्त्रनामातल्या प्रत्येक नामाचा अर्थ आहे तो अर्थ समजून घेतला पाहिजे, आणि समजून घेऊन वाचण्यामधला एक आनंद वेगळाच आहे. श्यामा म्हणे ही मजला नलगे रामदास, मज भरे जागे, तो म्हणेल मीच त्याचे मागे, कर्म वावगे केले. श्यामा म्हणतो, नको बाबा, त्या रामदासाची पोथी मला देऊ नका. त्याला वाटेल की तो बाबाने सांगितलेलं काम करायला गेला आणि मी त्याची पोथी घेतली, म्हणजे एखाद्याची वस्तू त्याला न सांगता घेणं म्हणजे चोरी करण्यासारखं आहे. बाबा म्हणले, नको, मला त्याची पोथी नको, आणि त्याला न विचारता घेणं बरं नाही. श्यामा म्हणे ही मजला नलगे रामदास, मज भरेल जागे, तो म्हणेल मीच त्याचे मागे, कर्म वावगे केले. आधीच तो जातीचा पिसाट, माथे भरू तापट खाष्ट, किमर्त व्हावी कटकट फुकट नको, किमर्त व्हावी कळ फुकट नको, कटकट ही माथे. बाबा, तो अत्यंत संतापी मनुष्य आहे, नको बाबा. वादविवाद नको. का? परमार्थामध्ये वादविवाद घालू नये, कारण त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो. आयुष्यातला प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे का? म्हणजे 1 मिनिट किती महत्त्वाचा आहे माहिती आहे का? अहो, ज्यावेळेला तुम्ही गाडीवरनं जाता, सिग्नल लागलेला असतो, 60 सेकंद जाता, तो 60 सेकंदसुद्धा केवढे मोठे वाटतात आपल्याला. म्हणजे 1 मिनिट किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही ज्यावेळेस सिग्नलवर उभा राहता, ते सिग्नल पाहता की कधी एकदा ते 60चे 50 होतील, 50चे 40, 10 0 चला आपली गाडी काढा. म्हणजे तो 1 मिनिट किती महत्त्वाचा आहे हे सिग्नलला उभारल्यानंतर आपल्याला कळतं. तसं आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. मग तो वादविवादात कशाला घालवायचा आहे? तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून वायफळ बडबड करण्यात आयुष्यातला अजिबात वेळ वाया घालू नये.
श्यामावणी ही मजला नलगे रामदास मज भरे जागे, तो म्हणेल मीच त्याचे मागे, कर्म वाहू दे केले आधीच तो जातीचा पिसाट, माथे फिरू तापट खाट किंमत व्हावी कळ फुकट नको कटकटी माझे, शिवाय पोथीची लिपी संस्कृत माझी वाणी रांगडी कुशील, जोडाक्षरीन जिव्हेस उलट उलटत उच्चार स्पष्ट होईन मज. बाबा त्यातनं हे विष्णू सहस्रनाम संस्कृतमध्ये, त्याचा उच्चार सुद्धा, कारण त्यात जोडाक्षर भरपूर आहे. गुरुकडे शिकवावं लागतं ते, म्हणजे गुरुकडे याचा अर्थ ज्ञानी माणसाकडनं ते स्वर समजून घेतले पाहिजे. कुठे स्वर वरती घ्यायचा आहे, कुठे खाली घ्यायचा आहे, हे समजून म्हटलं तर आणखीन त्याच्यातली गोडी आणखीन उलगडत जाते ना. पाहून बाबाचे कृत्य सकळ बाबा लावती वाटे कळ, बाबा श्यामाची केवढी कळकळ, श्यामाचाच कळ नाही ती. त्याला असं वाटतं बाबा आपल्यात भांडणं लावतात का काय. श्यामा माझा श्यामा असेल खुळा, पण मजला तयाचा लढा, लोभ लावी जीवा गळा, तयाचा कळवळा मज मोठा. बाबा काय विचार करतात, जरी आज श्यामाला ह्या पोथीचं महत्त्व वाटत नसेल तरी त्याला त्याचं महत्त्व माहीत नाही म्हणून वाटत नाही. जेव्हा त्याला या पोथीचं महत्त्व कळेल, विष्णू सहस्त्रनामाचं काय महत्त्व आहे हे त्याला कळेल, तेव्हा तो स्वतःहून आणखीन अधिक मन लावून वाचेल. माझा श्यामा असेल खुळा, परी मजला तयाचा लळा, लोभ लावी जीवा गळा, तयाचा कळवळा मज मोठा. ही विष्णू सहस्त्रनाम माळा बांधीन स्वस्ते तयाचे गळा, करीन तया भाऊ दुःखा वेगळा, लावीन चाळा वाणीला. बाबा म्हणतात काही नाही, याच्या गळ्यामध्ये ही विष्णू सहस्त्रनामाची माळ मी घालणार, त्याच्या वाणीला छंद लागेल आणि मग रोज तो न चुकता विष्णू सहस्त्रनाम म्हणेल. नाम पापाचे पर्वत फोडी, नाम देहाचे बंधन तोडी, नाम दुर्वासनेच्या कोडी, समूळ दौडी लोटुनी. नामाने काय होतं, दुःखाचे पर्वत पापाचे पर्वत जळून जातात, देहाचं बंधन तुटतं, दुर्वासना निघून जाते. नाम काळाची मान मोडी, चुकी जन्म मरण होडी, ऐशा सहस्रनामाची जोडी, श्यामात गोडी लागावी. नाम प्रयत्न घेता चोकडा, अप्रयत्न नाही ओकडा, मुखास आले तरी अवचट प्रभाव प्रगट करेल. सहजगत्या जरी आपल्या मुखात नाम आलं तरी तो कल्याण करेलच. मग आपण जाणून बुजून नाव घेतलं तर तो कल्याण केलेल्यात नवल काय. नामापरी सोप्या ना अंतशुद्धीच नाही साधन, नाम जिव्हेचे भूषण, नाम पोषण परमार्था. नाम काय, जिव्हेचं भूषण आहे. नाम परमार्थाचं पोषण आहे. नाम घ्यावया न लगे स्नान, नामास नाही विधिविधान, नामे पाप नामे सकळ पाप निर्दाळन, नाम पावन सर्वदा. नाम हे पवित्र आहे, कधीही घ्या. आंघोळ झाली असताना घ्या, आंघोळ झालेली नसताना घ्या, नामाला कुठलाही विधी निषेध काही नाही. एकाच जागी बसले असं घ्या, जाता चालता फिरताना घ्या. अहो येता जाता बसत उठता घास गिळता, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा सोडून भगवत चिंतन करी. नाम घ्यावया न लगे स्नान, नामास नाही विधिविधान, नामे सकळ पाप निर्दाळन, नाम पावन सर्वदा. अखंड माझेही नाम घेता, बेडा पार होईल तुझा, न लगे काही इतर साधनता, मोक्ष हाता चढेल. बाबांचं नुसतं नाम घेतलं तरी मोक्ष प्राप्त होतो. जया माझे नामाचे गोपणे झाली तयाचे पापाचे ऋणी, तो मज गुणी अहुन गुणी, जया गुणगुणी म्हणना मी. ज्याला आवडतं साई समर्थ साई समर्थ, ज्याला जे देवाचं नाव आवडेल ते त्यांनी घेत राहावं. हेच बाबांचे मनोगत तनुसार मग देवर्तता, श्यामाजली न कोणतं बाबा ते मारी खिशात, वाडवडिलांचे पुण्याई सवळतेने, साई कृपेचे वळा ऐसे नाम निर्मळ, प्रपंच तळमळ दिवारीला, इतर कर्मा लागे विधी, नाम घ्यावे कधीही निरोधी, तया नानद्याय प्रदोषबाधी, उपासना साधी नाही तुझी नाथा. हे नाथानीही तृतीय एका आपल्या शेजाऱ्यावरती हित सतनाम मारून माथी, परमार्थपंथी सुधविले नाथाघरी नित्य पुराण. नाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या भक्ताला विष्णू सहस्रनाम वाचायला सांगितलं. नाथाघरी नित्य पुराण, शेजारी जातीचा ब्राह्मण होता, स्नान संध्या विहीन, दुराचरण निमग्न. नाथांच्या घरी ब्राह्मण होता, पण ब्राह्मणाचं जे मुख्य कर्तव्य कर्म आहे, स्नान संध्या जप तप ध्यान, तो ते काही करत नव्हता, नुसतं गळ्यात जाणवं होतं.
शेजारी जातीचा ब्राह्मण होता स्नान संध्या विहीन दुराचारण निमग्न कधी करीना पुण्य पुराण श्रवण वाड्यात पाऊल ठेविना दुर्जन नाथोनी असं करून केले पाचारण तयसी. आता राहत होता कुठं नाथांच्या वाड्याच्या बाजूलाच, पण कधी नाथांचं पुराण ऐकायला तो येत नव्हता. एकदा नाथानेच त्याला बोलवलं. कधी करीना पुराण श्रवण वाड्यात पाऊल ठेविना दुर्जन नाथ होणे असं करून केले पाचारण तयास. उंचवळणे असून जन वाया जातोय जाणून वर्मा नाथा असू पदली कृपा परम कैसा उपरम पावेल. अरे म्हणले तुला चांगला जन्म मिळालाय, तो कारणी लाव. म्हणून तयाने नको म्हणता सहस्रनामाची दिली संता एक एक श्लोक पडविता पडविता निजोद्धारता लाभला. ते म्हणले रोज यायचा, मी एक एक श्लोक तुला समजावून सांगेन. आणि नाथाने त्याला बळजबरीनेच विष्णू सहस्रनाम त्याच्याकडनं पाठ करून घेतलं. म्हणून नको तयाने नको म्हणता सहस्रनामाची दिली संता एक एक श्लोक पडविता पडविता निजोद्धारता लादला. या सहस्रनामाचा पाठ चित्तशुद्धीचा मार्ग धोपड परंपरागता परिपाठ तेनेची आटाट भावाना. त्या विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यानंतर चित्त शुद्ध होतं. तो आले रामदास जलद घेऊन सोन मुखी गद अण्णा उभेच कळीचे नारद वृत्तांत सद्यंत कळविला. आधीच रामदास आता वरी नारदाची सीताय मग त्या प्रसंगाच्या पोरू आहे कोण गाय यथार्थ. आधीच रामदास विकल्प मूर्ती माधवरावाचा संशयित म्हणे बळकावया माझी होती. बाबांना मध्यस्थी घातले सोनामुखीची वार्ता विसरला माधवरावरी घसरला. वृत्ती प्रकोपानावर झाला उदंड वरसला वाघ उडंबर पोटदुखीचे हे ढोंग सगळे तू आज बाबास उद्युक्त केले. माझ्या पोथीवर तुझे डोळे हे न चाले मज पुढे नावाचा मी रामदास निधडा पोथी न देता गुणा धडा. पहाय मस्त फोडीन तुझं पुढा घालीन सडा रक्ताचा तुझा माझे पोथीवर डोळा स्वयंच रसून कवटाळा घालशी सकाळ बाबाचे गळा नामा निराळा राहून. माधवराव बहु समजाविती रामदासा नाही ना देतो माधवराव सौम्यवृत्ती काय वदती ते परिसा मी कपटी महा माझे माथा मारू नको रे प्रवाद वृथा काय तुझ्या त्या पोथीची कथा नाही दुर्मिळतात येईल. अरे म्हणाले तू माझ्यावरती आरोप घेऊ नकोस, मी काही तुझ्या पोथीचा अभिलाष धरला नाही, बाबांनीच मला दिली. मी खोटारडाय मी चोरटाय असले आरोप माझ्यावर करू नकोस. अरे विष्णू सहस्रनाम ग्रंथ काय बाजारात मिळत नाही का? मला कशाला तुझी पोथी चोरायची आवश्यकता आहे? मी कपटी हा माझे माथा मारू नको रे प्रवाद उठा काय तुझ्या त्या पोथीची कथा नाही दुर्मिळतात हिला. तुझ्याच पोथीला काय सोने किंवा हिरकणी बजडली नेणे बाबांचाही विश्वास देणे धरसी न जिणे धिक तुझे पाहून तयाचा टास बाबा मधुर बोलते असं काय बिघडले रे रामदास व्यर्थायास कावासे. अरे श्यामा आपला पोरगा तुका शिरात आणशी उगा किमर्थ इतका कष्टासे उगा तमाशा जागा दावशी आईसा कैसा तू कलह तत्पर कान बोलावे मधुरोत्तर. अरे ह्या पोथ्या पडताही निरंतर अजूनही अंतर अशुद्ध. आणि बाबाला त्या रामदासाला पण सांगायचं होतं, त्यांनाही बोध करायचा होता. ते म्हणले अरे कशाला तू रागवतोस रे बाबा, एवढ्या पोथी वाचून जर तुझ्यात काही फरक पडला नसेल तर त्या पोथी वाचण्याचा अर्थ तरी काय आहे? अरे या पोथ्या पडताही निरंतर अजून तुझ्या अंतर अशुद्ध प्रत्यही अध्यात्म रामायण पडशी सहस्रनामाच्या वर्तन करशी तरी ही उचलून कलवृत्ती न तेची आणि म्हणे श्री रामदास. अरे अजून तुझ्या वृत्तीमध्ये जर फरक पडला नसेल तर मी एवढं वाचून उपयोग काय? ऐसा कैसा तू रामदास तू सर्वार्थी असावे उदास बरी तुटेना पोथीचा सोच काया कर्मा सांगावे. अरे असा कसा रामदास तू? तुला एक ते विष्णू सहस्रनाम त्यांनी घेतलं तर तुला एवढा राग यायला लागला. अरे रामदास कुणाला म्हणावं? तू रामदास स्वतःला म्हणून घेतोय. रामदास म्हणून घेणं सोपं नाही. वृत्ती उदासीन होय जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा. रामदास म्हणून घेणं सोपं आहे. करी कथा परिणवांछित काही वृत्ती अवघी हरीच्या पायी. वृत्ती उदासीन होय जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा. अरे करी कथा परिणवांछित काही. अरे जो भगवंताची कथा सांगतो आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही,
करी कथा परिन वांछित काही, वृत्ती अवघी हरीच्या पायी. अरे ज्याची वृत्ती भगवंताच्या चरणी विलीन झालेली आहे, ज्याचं मन उदास झालेलं आहे, वृत्ती उदासीन होय देवा. रामदास म्हणणे मग तेव्हा, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा. वृत्ती उदासीन होय जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. तेव्हा त्याला रामदास म्हणून घ्यायचा अधिकार आहे. ऐसा कैसा तू रामदास, तुवा सर्वार्थी असावे, उदास परी तुटे ना पोथीचा सोस, काय या कर्मास सांगावे. रामदासी नसावी ममता, सान थोरी असावी समता, त्या तुझी या पोरास विषमता, झोंबसे हाता पोथीस तो. जा बाई जाऊन स्थानावरी, पोथ्या मिळतील पैसा पासरी, माणूस मिळेना कल्पवरी, विचारांतरी राखावं. अरे पोथ्या काय अनेक मिळतील, पण त्या पोथीच्यासाठी तू माधवरावशी भांडण करतो. अरे माणसं मिळतील का? पैसा पुन्हा मिळेल पण माणसं मिळणार नाही. मग माणूस महत्वाचा का पैसा महत्वाचा, याचा विचार केला पाहिजे. काही ऐसा कैसा तू रामदास, तू हा सर्वार्थी असावे, उदास परी तुटे ना पोथीचा सोस, काय या कर्मास सांगावे. रामदासी नसावी ममता, सान थोरी असावी समता, त्या तुझी या पोरास विषमता, झोंबसे हाता पोथीस. जा बाई जाऊन स्थानावरी, पोथ्या मिळतील पैशापरी, माणूस मिळेना कल्पवरी, विचारांतरी राखावा. तुझ्या पोथीची काय महती, श्यामाला त्यात कैची गती, उचलली मी ती म्याच अपमती, दिली तया प्रती निचती. अरे श्यामाला अजून हा ग्रंथ वाचता पण येत नाही, पण त्याच्या कल्याणासाठी मी उचलून त्याच्या हातात दिली ती. तुला मिळती तो मुखोद्गत, श्याम्यास द्यावी आले मनात, वाचील ठेवीला वर्तनात, कल्याण अत्यंत होईल. अरे तुला पोथी काय करायची, तुझं तर विष्णू सहस्रनाम पाठ आहे ना, श्याम्याला त्याचा उपयोग होईल म्हणून दिली. काय त्या वाणीचे रसाळता मधुरता आणि कन वाढवता, तैशी स्वानंद जळ शीतळता, अति अपूर्वता ती. रामदास उमगला म्हणा चित्ता, म्हणे माधवराव म्हणता, घेईन बदला पंचरत्नी गीता, ते तुझं आता सांगतो. रामदास इतका निवडला, माधवरावाशी आनंद झाला, एकच काय मी 10 तुझला, गीता बदला देईना. असो पुढे तो तंता निवाला, गीता ग्रंथ सामील राहिला, देव गीतेचा ज्याते न कळला, गीता कशास तया कशाला तयास. साई सन्मुखाध्यात्म रामायण पाठावर पाठ करी गृह जाण, त्या रामदासे साईस तोंड देऊ न करावे भांडण काय से, हे तरी म्या कैसे वदावे, दोष कोणास कैसे द्यावे, झाले ते प्रकार जरी नवावे, महत्त्व ठसावे कैसेने. इतका झगडा लाविला ज्याने, बाबांचेही घालविले दुखणे, कल्याण आहे माझे जेणे, अलौकिक देणे साईचे जरी न होता. हा सायास बसताना माधवरावाचा विश्वास खरेच चढते ना, क्षजीवेस पाठीचे दयास होते ना. आता हे सगळं बाबांना करायचा उद्देश काय होता, श्यामाला विष्णू सहस्रनामाची गोडी लावायची होती, हा एक भाग होता. त्या रामदासाला तू इतके ग्रंथ वाचतो पण तुझा अजून तामसीपणा कमी झाला नाही, हे त्याला पटवून द्यायचं होतं. ऐसा साहेब नाथ प्रेमळा खेडियास, परमार्थाचा जुळा दावीला जेव्हा, कैसी करण्या कळतयाची, पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षित नरक्याही संत दिली, अक्षर 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 ओळख करून घेतली, पोथी चढली जिव्हेवर. आणि ती त्यांनी दीक्षितांकडनं आणि नरकांकडनं एक एक अक्षराची ओळख करून घेतली, आणि मग ती विष्णू सहस्रनाम शामराव देशपांडेचं पाठच झालं. असो हा माधवरावांचा वाद, साई शुद्धबोधानुवाद, परमानंदपूर्ण हा विनोद, निर्विवाद सुखदायी तैसे ब्रह्मविद्या अभ्यासिते, तयाचे भावात मोठे प्रीती, प्रसंगोपाता अभिव्यक्ती दाविती कैसी अवलोकन. आता पुढचा प्रसंग आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, करोमि यद्यं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजातळी जवा दासा विसावा, भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळूनिया अनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना गावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करण मार्ग धाविसी अनाथा, धाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी, भक्त करी तिवारी, प्रभू पद पहावया, भव भय निवारी, भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा। आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मल तोया निज सुख, पाजावे माधवाया, सांभाळा आपुली भाक, आपुली भाक। आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजातळी जावा, दासा विसावा, भक्ता विसावा। आरती साई बाबा साईबाबांच्या अनेक भक्तांपर्यंत ही कथा पोहोचेल असं हे स्वामी साईंचं कार्य आपण करू शकता। आपापल्या ग्रुपवरती मित्रमंडळामध्ये हे आपण पाठवून जास्तीत जास्त साई भक्तांपर्यंत हे चरित्र कसं पोहोचेल हे पण साईंची सेवाच आहे। आपल्याला घडेल तेवढे आपण करत राहतो। घालीन लोटांगणा वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आरंगेन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय। अच्युतं केशवं राम नारायणं, कृष्ण दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की